नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की पार्थ हा काव्याला पाण्याच्या बॉटलवरून बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ काय चाललंय तुमचं? हे बघा, मी ती पाण्याची बॉटल पूर्ण खाली केली होती. तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर समजून घ्या, ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर ऐकू नका. मी पाणी संपवलं होतं, हेच खरं आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर नका ठेवू. मला अभ्यास करायचा आहे, हो बाजूला. असं म्हणून काव्या तिचं पुस्तक घेते आणि बाजूला निघून जाते. आता रम्या ह्या दोघांचं भांडण मात्र पूर्ण एन्जॉय करत असते. पार्थ म्हणत असतो, काव्या पण ह्या बॉटलमध्ये पाणी आहे तसंच आहे. मी तुमच्यासाठी आणि आपल्या बेबोसाठी हे सगळं काही बोलत आहे. ही गोष्ट तुम्हाला कशी समजत नाही आहे. त्यावेळेला मात्र इकडे काव्या म्हणत असते, तेच तर तुम्हाला कळत नाही आहे ना पार्थ, की तुम्ही कसं आणि काय बोलताय ते मात्र तुम्हाला अजिबात कळत नाही आहे. तुम्हाला सांगू देशमुख, तुम्ही ना माझ्या मोबाईलवरती सुद्धा बेबो इज प्रायोरिटी असं तुम्ही लिहिलं होतं. तो वॉलपेपर तुम्ही सेट करून ठेवला होता. पण तुम्ही बेबो इज अल्सो प्रायोरिटी असं लिहिलं नव्हतं. अल्सोचा मिनिंग तुम्हाला कळतो ना देशमुख. मग जर तुम्ही अल्सो लिहिलं असतं तर त्यामध्ये अभ्यास आणि बेबो हे दोन्हीही समान झाले असते. पण तसं अजिबातच नाही. का कुणास ठाऊक तुम्हाला नेहमी असं वाटतं की मला बाळाची काळजी नाही आहे आणि मी बाळाकडे लक्ष देत नाही आहे. पण देशमुख तसं नाही आहे. जेवढं बाळ मला महत्त्वाचं आहे तेवढाच अभ्याससुद्धा मला तितकाच महत्त्वाचा आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता तुम्ही मला शब्दात पकडणार आहात का? तेव्हा काव्या म्हणत असते, तुम्हाला मी शब्दात पकडणं हे महत्त्वाचं नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते देशमुख. तुम्ही ना हल्ली माझ्यावर फार जास्त राग आणि चिडचिड करताय. तुम्हाला असं वाटतं की मी नाही, फक्त अभ्यासाचा विचार करते आणि बाळाची काळजी घेत नाही. त्यामुळे मात्र इथे आता मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, असं अजिबात नाही आहे. तेव्हा पार्थच्या हातामध्ये पुस्तक असतं आणि काव्या म्हणत असते, आता मला अभ्यास करणं फार जास्त गरजेचं आहे. मला अभ्यास करायला जाऊ दे देशमुख. असं म्हणून आता मात्र इकडे काव्या ते पुस्तक पार्थच्या हातामधलं घेत असते. पण पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही उगाचच माझ्या शब्दांचे नाही ते अर्थ आणि नाही ते तर्क लावून ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करू नका. मी जे बोललोच नाही ते तुम्ही अशा पद्धतीने माझ्याकडून वधवून नाही घेऊ शकत आहे. पण काव्या काहीच ऐकत नाही. काव्या मात्र पारच्या हातातलं जे पुस्तक आहे ते ओढत असते आणि ते पुस्तक घेऊन तिला गेस्ट रूममध्ये जायचं असतं. आता शेवटी त्या दोघांच्या पुस्तक ओढण्यामध्ये आता त्या पुस्तकाचे 2 तुकडे होतात आणि 2 तुकडे झाल्यानंतर आता मात्र काव्याला खूप जास्त त्रास होऊ लागलेला असतो. काव्या दरवाजा आपटूनच बाहेर जाते आणि बाहेर मात्र ती जाऊन रडत बसलेली असते. जेव्हा आता ती रडत बसलेली असते, नेमकं त्याच वेळेला आता तिथे जीवा येतो. जीवाच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो आणि तो पाण्याचा ग्लास तो काव्या समोर पकडत असतो. काव्या मात्र स्वतःच्या पोटावर हात ठेवत असते आणि स्वतःच्या पोटावर हात ठेवून आता म्हणत असते, बाळा काही झालेलं नाही. तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही. कोणाचेही भांडणं वगैरे काहीच झालं नाही आहे. तू अजिबात काळजी करू नको, असं आता काव्या म्हणत असते. जीवा म्हणत असतो, हे घे पाणी. काव्या म्हणत असते, नाही, त्याची मात्र काहीच गरज नाही आहे, नको आहे मला. तेव्हा पुन्हा एकदा जीवा म्हणत असतो, हे बघ, पाणी पिण्याची तुला फार गरज आहे, पे. तेव्हा काव्या त्याच्या आग्रहाखातर पाण्याचा ग्लास घेते आणि पाण्याचा ग्लास घेऊन थोडंसं पाणी पित असते. मग जीवा तिला विचारतो, मी इथे बसू शकतो का? काव्या म्हणत असते, हो चालेल ना, बस. आता जीवा काव्याच्या समोर बसलेला असतो आणि त्यावेळेला मात्र तो म्हणत असतो, काय झाले, तू रडतेस? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, मी रडत नाही आहे, माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेला आहे. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, बापरे, एवढा कचरा गेलेला आहे एकाच वेळी? खरं खरं सांग, काय झालेलं आहे? तेव्हा काव्या म्हणत असते, नाही, खरंच सांगते मी, खरंच माझ्या डोळ्यामध्ये ना कचरा गेला आहे. मग आता मात्र इकडे इकडे बघ, असं जीवा तिला विचारत असतो. तेव्हा ती म्हणत असते, नाही नको. तेव्हा जीवा म्हणत असतो, मी फुंकर मारू का? त्यावेळेला काव्या म्हणत असते, नाही नको, त्याची काही गरज नाही आहे. मग पुन्हा एकदा काव्या म्हणत असते,
खरंच नको आहे जीवा. मग जीवा म्हणत असतो, खरं तर ना, खरं सांगू का, मोहितेंच्या पोरी ना एकसारख्याच आहेत. म्हणजे तुम्ही दोघी बहिणी ना अगदी एकसारख्याच आहात. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं, असं का म्हणतोयस तू? त्यावर आता लगेचच तो म्हणत असतो, म्हणजे जेव्हा तुम्ही भांडण करता, तुम्ही राग, रुसवा हे सगळं काही धरताना, त्यावेळेस ना तुम्हा दोघींना सुद्धा मनवायला तुमची हक्काची व्यक्तीच इथे हवी असते. म्हणजे कसं, नंदिनी जर रागवली, रुसली, तर तिला मनवण्यासाठी इथे मीच हवा असतो आणि सेम इथे तुझं सुद्धा तेच आहे. तुला सुद्धा आता डोळ्यामध्ये कचरा गेलाय असं म्हणतेस, पण त्यावर फुंकर घालण्यासाठी तुला इथे पार्थदादाच हवाय. हे मात्र तेवढंच खरं आहे, बरोबर की नाही? तेव्हा लगेच आता इकडे तो तिला विचारत असतो की काय झालेलं आहे, सांगणार आहेस का? मग आता काव्या त्या पुस्तकाकडे पाहते आणि पुस्तकावरून त्याला सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करत असते. कारण ह्या पुस्तकावरूनच माझं आणि पार्थचं भांडण झालंय असं तिचं म्हणणं असतं. दुसरीकडे पार्थ काव्या गेल्यानंतर बराच वेळ आहे त्या ठिकाणीच उभा असतो आणि तेव्हा आता तो स्वतःच्या मनाशी विचार करत असतो की काव्याने ह्या सर्व गोष्टींचा चुकीचा अर्थ का काढला. खरं तर हे सगळं अशा पद्धतीने झालेलं नाही आहे. त्यानंतर पार्थला काव्याबरोबर घालवलेले ते सर्व क्षण इथे आठवू लागतात आणि ते सर्व क्षण आठवल्यानंतर आता मात्र इकडे हे काव्यार्थ आहे, त्याचबरोबर ह्या काव्यार्थमधलं कधीही प्रेम हे कमी होणार नाही असं दोघांनीही एकमेकांना दिलेले ते वचनं आणि त्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो. आता मात्र इकडे जेव्हा तो काव्याला एक्झामसाठी घेऊन गेला होता आणि अपघातादरम्यान इथे काव्याची एक्झाम देणं झाली नव्हती, त्यावेळेला पार्थने तिला स्पष्ट शब्दात वचन दिलं होतं की काही झालं तरीसुद्धा मी तुमचं हे स्वप्न पूर्ण करेल आणि तुम्हाला IAS करेल. आता त्या पुस्तकाकडे पार्थ पाहत असतो आणि म्हणत असतो, आत्ता हे पुस्तक फाटलेलं आहे. एक तुकडा काव्याकडे आहे तर दुसरा तुकडा माझ्याकडे आहे. हे पुस्तक मला जोडावं लागणार आहे आणि हे पुस्तक जोडल्याशिवाय मला चैन पडणार नाही. हे पुस्तकसुद्धा मी जोडून काव्याचं स्वप्न पूर्ण करेल आणि त्याचबरोबर आमच्या नात्याला सुद्धा मी जोडून इथे तयार करेल. पण हे सगळं काव्याकडे गेल्याशिवाय होणार नाही असं पार्थ म्हणत असतो आणि त्यानंतर काव्याकडे निघालेला असतो. आता दुसऱ्या बाजूला मात्र काव्याने आत्तापर्यंत घडलेलं सगळं काही जीवाला सांगितलेलं असतं. मग आता जीवा म्हणत असतो, अरे बापरे, म्हणजे तुमच्याकडे ह्या पुस्तकावरून अशा पद्धतीचं भांडण झालं आहे. खरं सांगू का, इथे तुम्हाला जर 2 बाळं असते आणि ते जर शाळेतून आले असते ना, तर ते जर असंच एक पुस्तक खेचत असते तर असेच त्या पुस्तकाचे तुकडे झाले असते ना, सेम त्या शाळकरी मुलांसारखं तुम्ही दोघं जण भांडलेला आहात. असं आता इकडे जीवा काव्याला बोलून तिला हसवण्याचा, तिचा मूड इकडे रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करत असतो. पण काव्या मात्र अजून रडत असते. ती म्हणत असते, नाही जीवा, अजिबात तसं नाही आहे. जीवा, तुला खरं सांगू का, दादाला ना असं वाटतंय की मला, म्हणजे तुझ्या दादाला असं वाटतंय की मला ना हे बाळ नको आहे. देशमुख सतत इथे माझ्यावर चिडचिड करतात आणि त्यांना असं वाटतंय की मी बाळाची काळजी घेत नाही आणि त्याचबरोबर मला हे बाळ नकोय असंच कंटिन्यू त्यांना वाटतंय. पण जीवा, अजिबात तसं नाही आहे. बाळ मलासुद्धा तेवढंच हवं आहे, पण माझीसुद्धा एक्झाम महत्त्वाचीच आहे ना. मला एक्झामसुद्धा हवी आहे आणि बाळसुद्धा हवं आहे असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, हे बघ काव्या, तुला एक गोष्ट सांगू का, तुम्हा बायकांचं कसं आहे ना, तुम्ही प्रेग्नेंट असता, त्याचबरोबर इथे आम्हा पुरुषांचं कसं आहे, आम्ही जर शॉपिंगला वगैरे गेलो तर बायकोच्या हातामध्ये जास्त बॅगा दिसल्या तर तिला त्रास होऊ नये म्हणून आम्ही म्हणतो की आण इकडे बॅग ती, तेव्हा तिचा भार आम्ही हलका करतो. पण त्या बॅगा उचलून जेव्हा आमच्या हाताला ओरखाडे येतात ना, तेव्हा आम्हाला सुद्धा कधीतरी असं वाटतं की इकडे बायकोने सुद्धा म्हणावं, आता तुमचा हात जड झालेला असेल, त्या बॅगा इकडे आणा. आम्ही सुद्धा अपेक्षा करतो की, पण तुम्हाला गोष्ट सांगू का, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ना बाळाला 9 महिने तुमच्या पोटामध्ये वाढवता, 9 महिने सांभाळता, तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही इथे हे सगळं काही एकट्याच करता. पण इथे पुरुषांना जर असं वाटत असतं की नाही, आपण सुद्धा बाळाची जबाबदारी, आपण सुद्धा बाळाची जिम्मेदारी घेऊ शकतो, तर मग ते सुद्धा आम्ही केलं असतं. पण तसं मुळीच होत नाही आणि तसं मुळीच न झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत काव्या, असं सुद्धा स्पष्टपणे
आता इथे जीवा काव्याला म्हणत असतो आणि त्यानंतर म्हणत असतो, जर शक्य असतं ना तर आम्हीसुद्धा बाळाची जिम्मेदारी घेतली असती आणि त्यानंतर मात्र अर्धे महिने तुम्ही पोटात ठेवा आणि त्यानंतरचे अर्धे महिने आम्ही बाळाला आमच्या पोटात ठेवू, असं सुद्धा आता इकडे आम्ही बोललो असतो, असं स्पष्टपणे जीवा आता काव्याला समजावून सांगत असतो. तेवढ्यातच नंदिनी सुद्धा आलेली असते आणि नंदिनी समजवणाऱ्या जीवाकडे कुतूहलाने पाहत असते. तिला असं वाटत असतं की जीवा आता काव्याला किती छान पद्धतीने समजावत आहे. त्यावेळेला मात्र इथे काव्या म्हणत असते, पण तुला एक गोष्ट सांगू का जीवा, तू आत्ता जे काही बोललायस ना ग्रीन फ्लॅग वगैरे, तर मला एक गोष्ट सांग, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला म्हणवण्यासाठी सुरुवातीला पार्थने यायला हवं होतं, त्यांनी स्वारी म्हणायला हवं होतं. मग आता इथे जीवा म्हणत असतो, अगं काव्या, तेच तर मी तुला सांगतोय, तुझा ग्रीन फ्लॅग ऑलरेडी माझ्या समजवण्या अगोदरच तो कधीच इथे येऊन पोचला आहे आणि तुला स्वारी म्हणायला सुद्धा तो आला आहे. असं म्हटल्याबरोबर काव्या मात्र पाठीमागे ओळून पाहते आणि पाठीमागे ओळून पाहिल्यानंतर पाठीमागे पार्थ तिला उभा दिसतो. आता जेव्हा पार्थ उभा दिसतो तेव्हा काव्याला अजूनच रडायला येत असतं. मग ती पुन्हा एकदा जीवाकडे पाहते आणि त्यानंतर धावतच पार्थकडे जात असते आणि पार्थला घट्ट मिठी मारत असते. तोपर्यंत पार्थने स्वतःचे हात दोन्ही त्याच्या कानाला पकडलेले असतात आणि काव्याला तो स्वारी म्हणत असतो. आता काव्याला स्वारी म्हटल्यानंतर काव्या रडायला लागलेली असते आणि पार्थ असं म्हणत असते आणि त्याला मिठी मारलेली असते. त्याच वेळेला आता इकडे पार्थ हा जीवाला डोळ्यानेच थँक्यू म्हणत असतो. तेव्हा जीवा मात्र इकडे स्वतःला सुद्धा इकडे थँक्यू म्हणून घेत असतो, कारण आज त्याने इथे काव्याला ज्या पद्धतीने समजवलंय ना त्या पद्धतीने मात्र आत्तापर्यंत कोणीही समजून घेऊ शकलं नसतं. आता मात्र इथे काव्या म्हणत असते, देशमुख स्वारी. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, खरं तर मी तुम्हाला स्वारी म्हणायला हवंय. असं म्हटल्याबरोबर आता दोघेही जण एकमेकांना स्वारी म्हणत असतात आणि त्यानंतर तिथून निघून खोलीमध्ये जातात. आता ते दोघेही जण खोलीमध्ये तर जातात, पण त्यानंतर मात्र नंदिनी इथे पाहतच असते. नंदिनीला सुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो की आता जीवाने किती छान असं लगेचच पार्थला समजावलंय, काव्याला समजावलंय आणि त्यामुळे मात्र इथे त्या दोघांमध्ये जो काही वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आता लगेचच इकडे नंदिनी जीवाकडे येते. नंदिनी जीवाकडे आल्याबरोबर ती म्हणत असते, काय मग झालं समजावून? तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, हो समजावून वगैरे तर झालेला आहे, पण पण काय पण जीवा, नाही ग नंदिनी, म्हणजे मला असं वाटलं की तू धावतच येशील आणि धावतच येऊन तू सुद्धा इथे काव्याने कशी दादाला मिठी मारली तशी तू सुद्धा मला मिठी मारशील. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाद झालं आता, चला खोलीमध्ये, असं म्हणून आता ती खोलीमध्ये निघून जाते. दुसऱ्या बाजूला मात्र रम्या आणि वसू ह्या दोघी जणी प्रचंड आनंदात असतात, कारण रम्याला असं वाटत असतं की जे काही खाली काव्याचं आणि त्याचबरोबर पार्थचं जे काही भांडण झालेलं आहे ना त्यामुळे मात्र आता बऱ्याच काही गोष्टी इथे झालेल्या आहेत. तेव्हा आता लगेचच ती म्हणत असते, आई तुला सांगू का, आता इकडे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांच्या सुद्धा नात्याची जी काही दोर आहे ना किंवा नात्याचं जे काही इथे गणित आहे ना ते तुटलं आहे. तेव्हा मात्र वसू म्हणत असते, असं का म्हणतेस तू? तेव्हा रम्या म्हणत असते, अगं त्यांचं नातं आता जास्त दिवस टिकणार नाही आहे. आता तुला सांगू का, त्यांच्यामध्ये असं काही भांडण झालेलं आहे ना, ते जसं जे काही पुस्तक आहे ते त्यांच्या हातातलं पुस्तक ज्या पद्धतीने फाटलंय ना त्याच पद्धतीने त्यांचं नातंसुद्धा लवकरच फाटणार आहे, लवकरच तुटणार आहे. तेव्हा वसू म्हणत असते, हो का? हो, आता उद्या मात्र काव्याची मजा येणार आहे. काव्याना उद्या कोणतीही एक्झाम देऊ शकणार नाही आणि दिली ना तरीसुद्धा ती नापासच होणार आहे, असा विश्वास इथे आता रम्याला असतो आणि ते सर्व गोष्टी ती इथे वसूला सांगत असते. मग आता वसू म्हणत असते, पण लक्षात ठेव बाई, ते काव्या आणि पार्थ आहेत. ती काव्या खूप जास्त चिवट आहे. आई तू नको का काळजी करूस, मी असा काही डाव टाकलाय ना आणि त्या टाकलेल्या डावामुळे सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. काव्याची आज एक्झाम असते आणि एक्झामसाठी आता काव्या लवकरच तयार झालेली असते आणि ती एक्झामला निघालेली असते. तेवढ्यातच आता इकडे वसू रम्याला उठवते आणि म्हणत असते, चल तुला जरा दाखवते.
आता दोघीजणी दरवाजाजवळ येऊन उभ्या राहतात. तेव्हा नंदिनी काव्याला हळदी कुंकू लावत असते, दही साखर देत असते आणि त्यानंतर मात्र इथे सगळेजण काव्याला भरभरून शुभेच्छा देत असतात. तेवढ्यातच जीवा म्हणत असतो, काव्या तुला हे पेन धर, हे माझं लकी पेन आहे. तू ही एक्झाम ह्या पेनने लिही. खरं सांगू का, ही फक्त आजचीच एक्झाम लिहा, त्यानंतर जी फायनल एक्झाम असेल ना त्यासाठी ठेव. नाहीतर मध्येच जर तू हा पेन यूज केलास तर त्याची पॉवर कमी होईल. असं म्हणून आता सगळेजण हसायला लागलेले असतात. तेव्हा काव्या जीवाला थँक्यू म्हणत असते, तर नंदिनी काव्याला भरभरून शुभेच्छा देत असते. मानिनी म्हणत असते, खरंच आज माझ्या सुनेचं खूप कौतुक आहे. एवढं सगळं काही करून ती आज मात्र एवढ्या सगळ्या गोष्टी करते ना, त्यामुळे. मग आता पार्थ म्हणत असतो, चला मी तुम्हाला सोडतो आणि त्यानंतर तुमची एक्झाम होईपर्यंत मी तिथेच थांबतो. तेव्हा काव्या म्हणत असते, नको देशमुख, एक्झाम झाल्यावर तुम्ही मला घ्यायला आलात तरीसुद्धा चालेल. पण आता मात्र जीवा म्हणत असतो, दादाच्या जर हातामध्ये असतं ना तर तो अजिबात असं वागला नसता. म्हणजे त्याने ना एक काम केलं असतं. खरं पाहायला गेलं तर ना तो इथे काव्याच्या बाजूला पेपर लिहिण्यासाठी सुद्धा जाऊन बसला असता, असं आता इकडे जीवा म्हणत असतो. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, हो जीवा, तू अगदी बरोबर बोलतोस. देशमुखांच्या जरी ते हातामध्ये असतं ना तर त्यांनी ते सुद्धा अगदी मनापासून केलं असतं. आता हे जायला लागतात तेवढ्यातच काव्याला पोटातून बाळाने लाथ मारलेली असते आणि तेव्हा लगेच सगळेजण म्हणत असतात की बाळाने सुद्धा इथे आता तुला शुभेच्छा दिल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, हा अगदी बरोबर बोलताय तुम्ही, कारण बाळाच्या सुद्धा ब्लेसिंग्स इथे माझ्यासोबत आहेत. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या त्याचमुळे मी तुम्हाला सांगतोय की काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही. आपलं बाळसुद्धा इथे तुमच्यासोबत आहे आणि बाळसुद्धा तुम्हाला इथे शुभेच्छा देत आहे. बाळाने लाथ मारल्यामुळे इथे सगळ्यांना फार जास्त आनंद झालेला असतो आणि काव्या म्हणत असते, खरंच आता बाळाचं ब्लेसिंगसुद्धा इकडे माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मला काळजी वगैरे करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते, खरं तर बाई ना, हे जे काही बाळ आहे ना ते बाळ अगदीच इथे ना पार्थवर गेला आहे. पार्थसुद्धा ना एवढ्या लाथा मारायचा की काही विचारूच नका, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, बरोबर चला आपल्याला उशीर होतोय ना, लवकरात लवकर आपल्याला जायला पाहिजे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे हे सर्वजण गेलेले असतात. नंदिनी मात्र थोडीशी अपसेट झालेली असते. जेव्हा नंदिनी अपसेट होते नेमकं त्याच वेळेला जीवा तिच्याकडे जातो आणि तिला म्हणत असतो, काय झाले नंदिनी, अशी अपसेट का बरं झालेली आहेस? तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, अपसेट असं नाही जीवा, खरं तर इथे 9 महिन्याने बाळ माझ्या हातात कदाचित येईलही. पण जेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, म्हणजे बघा ना, आज मात्र बाळ मला लाथा नाही मारू शकत किंवा इथे मी ते इथे फील नाही करू शकत ना जीवा, मी हे सगळ्या गोष्टी अनुभवू शकत नाही. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, असू दे नंदिनी, त्यात काय एवढं. तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा आर्या येईल ना तेव्हा आर्याच्या पोटावर तू हात ठेव. मग लगेचच तू हात ठेवलास ना तर बाळ इथे लात मारेल. तेव्हा नंदिनी म्हणत असते, मी एकटीच नाही, आपण दोघेही जण आर्याच्या पोटावर हात ठेवूयात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आर्या आलेली असते. आर्या फार आनंदात असते आणि म्हणत असते, हाय, मला ना तुम्हाला खूप जास्त आनंदाची आणि खूप महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे, असं स्पष्टपणे ती बोलत असते. चला ना आपण तुमच्या खोलीमध्ये जाऊया, असं म्हणून आता तिघेही जण ताबडतोब इथे जीवाच्या खोलीमध्ये आलेले असतात. जेव्हा खोलीमध्ये येतात त्यावेळेला मात्र आर्या पर्समधून सोनोग्राफी रिपोर्ट्स बाहेर काढत असते आणि म्हणत असते, आपल्या पहिल्या सोनोग्राफी रिपोर्टचे हे जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे रिपोर्ट्स दाखवल्यानंतर आता मात्र लगेचच इकडे ते रिपोर्ट्स नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेही जण पाहतात. नंदिनी आणि जीवा हे दोघेही जण ते रिपोर्ट्स पाहतात. तेव्हा मात्र ह्या दोघांना सुद्धा प्रचंड आनंद इथे झालेला असतो. आता पहिल्या वेळेस जे काही सोनोग्राफीचे रिपोर्ट्स होते ते आले होते आणि ते रिपोर्ट्स मात्र इथे जीवाने AI जनरेट करून आणले होते, जे की मानिनीला आता इकडे दाखवायचे होते.
आणि हे रिपोर्ट्स मानिनीला दाखवायचे असल्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. आता मात्र हे रिअल रिपोर्ट्स होते आणि रिअल रिपोर्ट्स मात्र नंदिनीसमोर असल्यामुळे तिला प्रचंड आनंदसुद्धा ह्या रिपोर्ट्समुळे होत असतो. आता ह्या आनंदाच्या ओघामध्ये मात्र इथे आर्या जीवाला मिठी मारायला जात असते, पण जीवाने तिला घट्ट मिठी न मारता इथे हातामध्ये घेतलेला असतो आणि हातामध्ये घेतल्यानंतर आता त्याने नंदिनीला मिठी मारलेली असते. ही गोष्ट मात्र नंदिनीने नोटीस केलेली असते आणि ही गोष्ट नंदिनीने नोटीस केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे आर्याला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आणि कमालीचं असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जे काही प्रेग्नन्सीचे रिपोर्ट्स घेऊन आलेली जी इथे आर्या आहे, ती आर्या मानिनीकडे जाते आणि मानिनीकडे गेल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, खरं तर मी ना तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आली आहे. त्याच वेळेला नेमकं मानिनी म्हणत असते, आर्या, खरं तर इथे तुझी प्रेग्नन्सी एन्जॉय करायला आणि त्याचबरोबर तुला सावरून घ्यायला कोणीच नाही आहे, त्यामुळे तू इथे काळजी करण्याची काहीच गरज नाही, मी सगळं काही तुझं करेल, असं म्हणून आर्या म्हणत असते. तेच तर मी इथे तुम्हाला सांगते की हे बघा, हे जे काही रिपोर्ट्स आहेत ना, ते रिपोर्ट्स इथे आलेले आहेत आणि तेच मला तुम्हाला दाखवायचे आहेत, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे ते रिपोर्ट्स मानिनीला ती दाखवत असते. आता पार्थ आणि काव्या हे बसलेले असतात, तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? खरं सांगायचं म्हणजे तर आता बघा ना, नंदिनी ताईला जवळपास 4था महिना सुरू आहे, पण आर्याला मात्र आता नुकतीच ती प्रेग्नेंट आहे. ती तिच्या पोटावर हात ठेवून बाळाशी किती गप्पा मारताना दिसते, ती किती नॉर्मल पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का देशमुख, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या नंदिनी ताईचं अजिबातच तसं नाही आहे. नंदिनी ताई मात्र अजिबात तिच्या बाळासोबत बोलताना किंवा वागताना किंवा जेव्हापासून ती प्रेग्नेंट आहे ना, तेव्हापासून तिचं वागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त वेगळ्या आहेत, असं स्पष्टपणे ती बोलत असते. तर पाहत रहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याचा